नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अगोदर एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन कशा पद्धतीनं काढायचं ते पाहिलं आणि एक वर्ड प्रॉब्लेमसुद्धा आपण घेतलेला आहे 8.1 या एक्झरसाईजचा. या चॅप्टरमध्ये एकच एक्झरसाईज आहे. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मुलांनो, काय आहे. अ पेअर ऑफ डाईस इज थ्रोन, म्हणजे डाय थ्रो केलेली आहे. किती टाईम्स थ्रो केली मुलांनो? 4 टाईम्स. म्हणजे ट्रायल्स किती वेळेस झालेले? 4 वेळेस. n = 4. डाय थ्रो केली याचा अर्थ टोटल सॅम्पल स्पेस किती येतील? 36. त्यांनी काय सांगितलं आहे? गेटिंग अ डबलेट इज अ कन्सिडर्ड ॲज अ सक्सेस. सक्सेस काय सांगितलं त्यांनी? गेटिंग अ डबलेट. गेटिंग अ डबलेट, डबलेट भेटणं हे एक सक्सेस आहे. म्हणजे डबलेट म्हणजे काय मुलांना? दोन्ही डायवर सेम नंबर आहे ना, 1,1, 2,2, 3,3, 4,4, 5,5, 6,6. म्हणजे टोटल किती आलेत बघा? 6 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे एकूण किती आहे टोटल? 36. या सक्सेस किती असू शकतात? 6. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आली मुलांना? 1/6. क्यू म्हणजे काय असतं? प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. यांच्यापेक्षा काही वेगळं भेटत असेल तर त्याला फेल्युअर म्हणूया. हे 6 आहे तर उरलेले किती असणार? 30. 30/36, 5/6. तर आता आपल्याला पी ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणता फॉर्म्युला वापरतो आपल्याला माहिती आहे. P of x = NCX P⁻x Q⁻n - x. P of x ॲज इट इज. n किती आहे मुलांनो? 4. CX. P किती आहे? 1/6. Q किती आहे? 5/6. n - x म्हणजे किती? 4 - x. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. आता विचारलं आहे काय? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस. 2 सक्सेस असण्याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे मुलांनो. मग 2 सक्सेस म्हणजे काय करावं लागणार आपल्याला? P of 2 एक्सच्या ठिकाणी 2 ठेवायचं. P of 2 मग एक्सच्या ठिकाणी 2 ठेवल्यास हा फॉर्म्युला काय तयार होईल? 4C2 1/6 to the power 2. नंतर 5/6 तुझा पॉवर येणार आहे 4 - 2. फक्त एक्सच्या ठिकाणी आपण 2 ठेवलं मुलांनो. 4C2 कसं सोडवायचं माहिती आहे आपल्याला? 4 फॅक्टोरियल / 2 फॅक्टोरियल. पुन्हा 4मधून 2 काढा. 2 फॅक्टोरियल 1/36 आणि हे येणार आहे 25/36. तर 4 फॅक्टोरियल म्हणजे काय लिहिणार मुलांना मी? 4 × 3 × 2 × 1. 2 फॅक्टोरियल इज 2 × 1. ह्या 2 फॅक्टोरियलला 2 × 1. 1/36 25/36. हे 2 to 4. 3 2 = 6. इथं 6 येणार. 25 आणि दोघांचा प्रोडक्ट जर केला तर 216. म्हणजे डबलेटची 2 वेळेस सक्सेस भेटण्याची प्रोबॅबिलिटी आहे 25/216. तर हा दुसरा प्रॉब्लेम संपला मुलांनो. तर लिहून घ्या हा प्रॉब्लेम. ठीक. बघा मुलांनो, थर्ड प्रॉब्लेम. देर आर 5 डिफेक्टिव्ह ॲटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ ॲटम्स. असे खूप बल्ब्स ठेवलेले आहेत. त्या बल्ब्समध्ये 5% हे डिफेक्टिव्ह आहेत. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सॅम्पल ऑफ 10 ॲटम्स विल इन्क्लूड नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह बल्ब्स.
आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे की 10 सॅम्पल बल्ब्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यातली डिफेक्टिव्ह असण्याची एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नसावेत हिची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. म्हणजे डिफेक्टिव्ह बल्ब्स किती? नॉट मोर दॅन 1. नॉट मोर दॅन 1 म्हणजे काय मुलांनो? एकापेक्षा जास्त नाही. म्हणजे एकापेक्षा जास्त नाही आहे ह्याचा अर्थ काय? 1 किंवा 0. बरं, अगोदर त्याला आपण थोडंसं बघूया. डिफेक्टिव्ह बल्ब किती टक्के दिलेले? 5%. 5% म्हणजे 100 बल्ब असतील तर त्याच्यापैकी 5 डिफेक्टिव्ह आहेत. म्हणजे पी दिलेले त्यांना आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती? 5%. म्हणजे टोटल बल्ब्स 100 तर 5. तर कॅल्क्युलेशन केलं तर हे येईल 1/20. क्यू काय येईल बघा? जर 5% डिफेक्टिव्ह असतील तर नॉन डिफेक्टिव्ह किती टक्के असतील? तर 95% डिवाइड बाय 100. आता याला आपण डिवाइड करूया 5नं. 5 1 जा 5 4 5 9 जा 49 20. आता मुलांनो ट्रायल घेण्यासाठी आपण किती बल्बची निवड केलेली आहे? 10. म्हणजे n = 10 इतकी आपल्याला त्यानं दिलेली इन्फॉर्मेशन आहे. मग आता आपल्याकडं प्रोबॅबिलिटी पी ऑफ एक्स काय? NCX p⁻x q⁻n−x. पी ऑफ एक्स याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया. n आहे 10 CX, p आहे 1/20⁻x, q आहे 19/20 10-x. अशा पद्धतीनं आलं. तर आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे? नॉट मोर दॅन 1. नॉट मोर दॅन 1. एकापेक्षा जास्त बल्ब्स डिफेक्टिव्ह नसावेत. म्हणजे एकापेक्षा जास्त नसावे याचा अर्थ कॅपिटल X इज लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे कॅपिटल Xची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा काय असेल मुलांना? कमी. 1 पेक्षा कमी काय असेल? P ऑफ 0 P ऑफ 1. म्हणजे एक्सच्या ठिकाणी एकदा आपल्याला 0 ठेवायचं आणि एकदा 1 ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये अगोदर आपण एक्सच्या ठिकाणी 0 ठेवूया. तर काय येईल बघा? 10C0 1/20. एक्सची व्हॅल्यू 0 घेत आहोत आपण. 19/20 10-0 प्लस आता एक्सच्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं. तर किती येणार ते? 10C1 1/20⁻1 19/20 10-1. 10C0 काय? 10 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल 10-0 इज 10 फॅक्टोरियल. 1/20⁻0 म्हणजे 1. तर या ठिकाणी 19/20⁻10 प्लस 10C1 किती येणार आहे पोरांनो? 10 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 9 फॅक्टोरियल 10C1. हे 1/20 19/20 त्याचा पॉवर 9. थोडंसं सॉल्व करूया याला. 10 फॅक्टोरियल कॅन्सल. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. तर हे सगळं काही 1च येणार आहे. 19/20 त्याचा पॉवर 10 प्लस इथं काय कॅल्क्युलेशन होईल बघा मुलांनो? 10 फॅक्टोरियलला मी असं लिहू शकतो 10 × 9 जवळ थांबून जाऊ फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल इज 1. 9 फॅक्टोरियल इट इज 1/20 90/20 पॉवर 9. 9 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. ह्याला कॅन्सल नका करू मुलांनो. थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशनला थोडं सोपं जाईल. चला ठीक आहे, कॅन्सल करून टाकूया. हे 0 कॅन्सल. 19/20⁻9 कॉमन काढूया. मग इथं 19/20⁻9 कॉमन काढलं तर 19 बाय किती राहिलं? 20.
19/20⁻9 बाहेर घेतलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी किती राहिलं मुलांनो 1/2. जर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण 19/20⁻9 इथं 10 मल्टिप्लाय करावं लागेल. 29/20. ठीक आहे, 29/20 व्यवस्थित त्याला लिहून घेऊया. 29 ॲज इट इज 29/20 19/20⁻9. कॅल्क्युलेशन खूप मोठं येईल मुलांनो, या ठिकाणी आपण थांबूया. मुलांनो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिवली with replacement from well shuffled deck of 52 cards. बघा 52 कार्ड्स आहेत. 52 कार्ड्समध्ये 5 कार्ड आपण सक्सेसिवली काढलेले आहेत विथ रिप्लेसमेंट. सक्सेसिवली विथ रिप्लेसमेंटचा कसा अर्थ, 52 पत्त्यातून तुम्ही एक पत्ता काढला, बघितला कोणता आहे आणि पुन्हा तो आतमध्ये टाकला. असा प्रयोग तुम्ही कितीदा पत्ते काढलेले आहेत? 5 वेळेस. म्हणजे प्रयोग 5दा झाला, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स n = 5. आता P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आपण सक्सेस कशाला म्हणलेलं आहे? इथं समजा 50. आता सगळीकडे इथं कार्ड्स स्पेड कार्ड भेटण्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. म्हणजे आपण स्पेड कार्ड भेटणं ह्याला आपण सक्सेस म्हणूया. P म्हणजे सक्सेस म्हणजे काय अगोदर लिहितो मुलांनो. सक्सेस म्हणजे गेटिंग अ स्पेड कार्ड. स्पेड कार्ड भेटण्याला आपण सक्सेस म्हणलेलं आहे. तर एकूण स्पेड कार्ड किती आहेत? आपल्याला छोट्या वर्गामध्ये झालेलं आहे की स्पेड कार्ड हे 13 असतात, क्लब 13 असतात, डायमंड 13 असतात आणि हर्ट्ससुद्धा 13 असतात. म्हणजे स्पेड कार्ड 13 आहेत, एकूण कार्ड किती आहेत? 52. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आलं? 1/4. क्यूचा आता ह्यावेळेस मी फॉर्म्युल्यानुसार काढतो. क्यूला तुम्ही असं लिहू शकता 1 - P, म्हणजे 1 - 1/4, म्हणजे क्यूची व्हॅल्यू आली मुलांनो 3/4. P आणि क्यू कळालेला आहे. इथं लिहितो मुलांनो P ऑफ x म्हणजे NCX P⁻x Q⁻n - x. सगळ्या व्हॅल्यूज ठेवून देऊया या ठिकाणी. P ऑफ x n किती आहे? 5. C x ॲज इट इज. Pची प्रोबॅबिलिटी 1/4 काढलेली आहे आपण. 1/4⁻x 3/4 5 - x. जर याला आपण सोडवलं, सध्या आपण ॲज इट इज ठेवूया याला, हा स्टँडर्ड रिझल्ट भेटला आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन काय? ऑल 5 कार्ड्स आर स्पेड्स. 5ही कार्ड जे ते स्पेड आहेत. म्हणजे 5ही कार्ड्स कसे आहेत? स्पेड. ह्याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? x = 5 घ्यायचे. P एक्सच्या ठिकाणी आपण 5 ठेवलं. 5C5 1/4⁻5 3/4 5 - 5. 5C5ला कसं लिहिणार मी? 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल. 5मधून 5 गेल्यास किती येईल मुलांनो? 0 फॅक्टोरियल. 1/4चा पॉवर 5. 3/4चा पॉवर किती मुलांनो? 0. आता हे 5 फॅक्टोरियल कॅन्सल होणार. 1चा 5वा घात किती येणार आहे मुलांनो? 1च येणार आहे. आता आपल्याला काढायचा आहे 4चा 5वा घात. म्हणजे 4 × 4 × 4 इज 16 × 16. 4चा स्क्वेअर 2 आणि 1 4. 3/4चा पॉवर 0 म्हणजे 1. 256 × 4 1/. जर हे मल्टिप्लिकेशन केलं मुलांनो तर दिस विल कम दी 1024. बघा इकडं लक्ष द्या. किती कार्ड्स ड्रॉ केले आपण? 5 कार्ड्स ड्रॉ केले. याचा अर्थ नंबर ऑफ ट्रायल्स n = 5.
प्रोबॅबिलिटी आपल्याला ज्या विचारल्या होत्या सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी, सक्सेस म्हणजे काय गृहीत धरलं आपण, स्पेड कार्ड भेटणं हे सक्सेस म्हटलं. मग आपण गेटिंग अ स्पेड कार्ड, किती स्पेड कार्ड आहे 13/52, 1/4. क्यूची व्हॅल्यू 3/4, कारण P + Q = 1 असतं. मग एक्झॅक्टली 5चं म्हणलं की आपण Pच्या ठिकाणी किती ठेवलं, सॉरी Xच्या ठिकाणी किती ठेवलं 5. हे झालं आपला पहिला क्वेश्चन. आता ओनली 3 कार्ड्स आर स्पेड कार्ड, ह्याचं काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम बघा. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड, केवळ 3 कार्ड्स हे स्पेड आहेत. तर आपल्याला एक शर्ट म्हणजे P(3) काढायचे. P(3) 5C3 1/4 3/4 5-3. 5C3 कसं सोडवणार, 5 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल, 5मधून 3 काढा मुलांना, 2 फॅक्टोरियल 1/ हे येणार आहे 4चा क्यूब, दॅट इज 4चा क्यूब किती येणार आहे 64 इंटू हे स्क्वेअर येईल 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. 5 फॅक्टोरियल असं लिहू शकतो 5 × 4 × 3 × 2 × 1. 3 फॅक्टोरियल असं लिहिता येईल 3 × 2 × 1. 2 फॅक्टोरियल लिहिता येईल 2 × 1, 1/64 9/16. काय काय कॅन्सल होईल, 3 कॅन्सल, 2 कॅन्सल, 1 कॅन्सल. ते 4 × 4 4 × 16 4 आले मुलांना खाली. आता आणखीन काही कॅन्सलेशन होऊ शकतं का बघूया आपण. तर हे 3 2 1 सोबत 3 2 1, 4 × 4 4 × 16. ठीक आहे. तर वर राहिलं 5, हे 5 आणि 9, 5 9 जा 45, 5 9 45. आणि हे 4 2 8, 8नं ह्या 4ला जर मल्टिप्लिकेशन 64ला केलं, 8 × 4 32, 2 कॅरी आले 3, 8 सखा 48 आणि 48 आणि 3 51. हे आलं बघा 512. तर हे आलं 45/512. ठीक आहे. हा झाला आपला सेकंड पार्ट. नन इज अ स्पेड, ह्यांच्यापैकी कोणताही कार्ड स्पेड नाही आहे. कोणताही कार्ड स्पेड नाही म्हणजे आपल्याला एकची व्हॅल्यू 0 घ्यायची. 5C0 1/4 0, 3/4 5-0. 5C0 किती येईल मुलांना, 5 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल 5-0 5 फॅक्टोरियल. एकशे व्हॅल्यू आपण 0 घेतो मुलांना, इथं 0 ठेवूया. 1 3चा 5 3/4चा 5वा घात, हे 5 फॅक्टोरियल कॅन्सल, 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. 3चा 5वा घात किती येणार आहे मुलांना, 3चा पॉवर 5, 3 × 3 × 3 × 3 × 3 असं 5. हे 9 9 3 81 × 3 243 243. 4चा कितवा घात मुलांनो, 5वा घात म्हणजे 4 × 4 4 × 4 × 4. हे 16 16 16 16 256 गुणिले 4, हे येणार आहे 1024. ठीक आहे मुलांनो, थांबूया आपण. या ठिकाणी आपलं संपलेलं आहे.